माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री संत एकनाथ महाराज कृत श्री भावार्थ रामायण कथासार अभिवाचन करत आहे. अयोध्याकांड भाग 12. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. भरताला भेटायला आलेले लोक परत घरोघरी गेले. रात्र झाली. कैकेयी भरताजवळ आली. त्याला म्हणाली, भरता, तू शोक का करतोस? राम उन्हात गेला म्हणून काय झाले? विधवा स्त्रीप्रमाणे तू रडू नको. धीर धर. आता अयोध्येचे राज्य तुला करायचे. ज्येष्ठ पुत्राला राज्य मिळते ते मी प्रयत्न करून संकटे शोषून तुझ्यासाठी मिळवले, पण ते तू मानित नाहीस. वनात जायचा हट्ट करतोस. आयुष्यच संपुष्टात आले. त्यामुळे दशरथ महाराज स्वर्गवासी झाले. पित्याची आज्ञा पाळण्यासाठी राम वनात गेला. सीता आपण होऊन गेली. लक्ष्मण प्रेमाने आपण होऊन गेला. आणि एक सांगते, सवती मत्सर काही नवा नाही. कश्यपाच्या 2 स्त्रिया कटू व विनता, त्यांचे पुत्र सर्प गरुड परस्परांचे शत्रूच आहेत ना. अदिती दिती यांचे पुत्र आदित्य दैत्य, धनु नामक पत्नीचे पुत्र दानव. आदित्य म्हणजे देव, दैत्य दानव हे ते देवांचे कायमचे वैरी. मी तुझे इथं पाहिले, यात काही वाईट केले असे नाही. तू वनात जाऊ नको. येथेच अभिषेक करून घे. शत्रुघ्नाला युवराज पद दे, तेवढे माझे वचन पाळ. मातेचा युक्तिवाद ऐकला. भरताला अत्यंत क्रोध झाला. जखमीवर धक्का लागावा तसे त्याला झाले. तो रागाने म्हणाला, तू माझी माताच नाहीस. तू पापिनी आहेस. पतिमरण पावल्याने तुला दुःख वाटत नाही. राज्यभोगाचे सुख घेण्यासाठी तुझे मन नाचते. मी रामाचा द्वेष करावा असे तू सुचवते. मी नरकात जाय असेच तू सांगते. या सर्व लोकांना मी दुःख देऊन माझी काय गती होईल? अगो, मी रौरव नरकातच पडेल. जळो तुझे काळे तोंड. तू सुखाऐवजी माझ्या दुःखाला कारण झालेस. अशा प्रकारे क्रोधावेशाने तू रुदन करीत भरताने तिला नाना दूषणे दिली. त्याच्या सदनाबाहेर त्याच क्षणी घालवून दिले. जिच्यामुळे राघव अंतरला ती माता नव्हे, जखीन आहे जखीन असे म्हणून तो रडू लागला. कैकेयीने सौती मच्छराचे उदाहरण दिले. पण राम भरत यांचा जन्म यज्ञ देवतेने दिलेले एका पिंडाचे 2 भाग करून त्यातून झाला होता. त्यांच्यात दुरावाच होऊ शकत नव्हता. एकाचे जे सुखदुःख तेच दुसऱ्याचे सुखदुःख. चौघे बंधू व्यक्ती म्हणून वेगळे होते, पण त्या एकाच रामाच्या सर्व मूर्ती होत्या. त्यांनाच विभू चतुष्टय म्हणतात. पण कैकेयीच्या लौकिक दृष्टीला हे कळलेच नाही. भरताने रामाच्या भेटीसाठी वनात जाण्याचा निश्चय केला. वशिष्ठांनी भरताचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. भरता, तुम्ही सारे पुत्र पितृभक्त आहात. पित्याचे एक वचन पाळण्यासाठी राम वनात गेला. दुसरे वचन तू पाळावेस. पित्याच्या आज्ञे म्हणून तू राज्य सांभाळावे. अरे, रामाच्या अभिषेकासाठी सारी सामग्री तयार आहे. तू राज्यावर बसण्यात काही गैर नाही. पण त्यांचे बोलणे हा भरताचा आघात होता. त्याने आईची तीव्र निंदा त्याच्याजवळ केली. राज्याभिषेकाला स्पष्ट नकार दिला. वशिष्ठांनी खरे तर भरताच्या मनाची परीक्षाच घेतली होती. त्यात तो खरा रामभक्त ठरला. त्याला राज्याचा मुळीचा लोभ नव्हता हे कळले. मग वशिष्ठांना आनंद वाटला. भरताने वशिष्ठांच्या पायावर डोके ठेवले. पुन्हा अशी भाषाच करू नका हो म्हणून काकुळतीने प्रार्थना केली. त्यावेळी वशिष्ठ म्हणाले, रामाला भेटायला वनात जाऊ द्या. मी येणार आहे. तुझ्या मातांना पण आपला बरोबर घेऊ. जे जे अयोध्येवासी आपल्याबरोबर येणार असेल त्यांना बरोबर घेऊनच जाऊ. रस्ते रुंद करण्यासाठी कामगिरी सेवेकरी नेऊ. रथ घोडे सहारे सैन्य नेऊ. नगराच्या रक्षणासाठी काही शूरवीर ठेवू. अपंग बाल अतिवृद्ध यांना नेता येणार नाही, पण ज्यांना शक्य असेल त्यांना नेऊ. या नगरात राम वन नगरामनानंतर काय घडले ते रामाला लक्ष्मणाला सीतेला कळलेच पाहिजे. वशिष्ठांनी नंतर अयोध्येतील लोकांना योजना विदित केली. त्याचा परिणाम असा झाला की दशरथाच्या मृत्यूचे दुःख मनात दाबून ठेवून अयोध्येतील नागरिक, सर्व उद्योग व्यवसाय करणारे लोक रामाच्या दर्शनासाठी उत्सुक झाले. राम भेटणार म्हणून आनंदित झाले. राखणदार म्हणून घरी राहायला कोणी तयार नव्हते. हो, किती प्रेम बघा. वादविवाद घडले. तूच थांब, मी जाणार हेच वाक्य घरोघरी नातलग बोलू लागले. 4ही वर्णाचे लोक आपापली प्रवासाची तयारी करू लागले. भरत, वशिष्ठ, सुमंत, कौशल्या, सुमित्रा, कैकेयी, शत्रुघ्न, काही ऋषी, मुख्य मंडळी पुढे निघाली. त्यांच्याही पुढे जागोजागी मार्ग सपाट
बिनधोक करण्यासाठी सेवक केले. जाता जाता सुमंताच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण गोकाच्या शृंग वेरपूर या नगरापाशी आले. एवढे मोठे सैन्य नागरिक पाहून गृहकाणे भरत आला. त्याचे वृत्त काढले, पण तो रामाचा वध करण्यासाठी आला आहे असे त्यांच्या मनात आले. त्याने आपल्या शूरवीरांना भरतास अडकाव करण्यास पुढे पाठवले. मुकाट्याने मागे फिरा, रामाला कोणताही त्रास देण्याचा विचार करू नका. नदीत एकही नौका सोडणार नाही, आपल्याशी युद्ध करावे लागेल असा संदेश त्याने भरताकडे पाठवला. भरताला फार वाईट वाटले. त्याने गोहकाची रामभक्ती ओळखली. तो एकटाच एक अनुचारासह पायी पायी गोहकाला भेटायला गेला. हात जोडून रडत रडतच पुढे गेला. गोहकाला त्याने अयोध्यातील सर्व वाईट वार्ता सांगितल्या. गोहका, मातेने मला खोटा ठरविला आहे. मी रामाला परत अयोध्येत नेण्यासाठी जात आहे. आमचे पिता दशरथ महाराज गेले हो. रामाला हे तर माहीतच नसेल. रामाने अयोध्येत परत येणेच आवश्यक आहे. अरे रामभक्ता, अरे रामसख्या, हा बिचारा भरत आधीच दुःखाने व्याप्त झाला. माझ्यावर आरोप करून मला आणखी दिन करू नको. वशिष्ठांनी पण गोहकाला सर्व सांगितले. तेव्हा गोहकाला प्रेमाने रुदन आले. त्याने भरताचे स्वागत केले. विस्तीर्ण मोकळ्या जागेत सैनिकाचा नागरिकांचा तळ पडला. राम कसा आला, राम कुठे राहिला, राम नगरात का आला नाही, लक्ष्मणाने रात्री जागून पहारा कसा दिला, सर्व सांगत त्याने सर्व जागा भरताला दाखविल्या. ज्या तृणशय्येवर राम रात्री निजला होता ती पाहताच भरत तेथे बसून गवत हातात धरून रडू लागला. त्याचे सांत्वन करणे कठीण होत होते. भरतभाव पाहून गोहकाचे मने भरून आले. त्यानेच सर्वांचे सांत्वन केले. रात्रभर त्यांना राहून घेतले. उदयिक नौका सज्ज केल्या. कितीतरी नौका जमाव्या लागल्या. वशिष्ठांनी गोहकाला लिंगण दिले. तूच आमचा तारक, तूच आम्हाला परतीरी नेणारा, रामाची भेट घडवून देणारा, अशा भावपूर्ण शब्दात गोहकाचे समाधान करून वशिष्ठांनी सर्वांसह नौकात बसून परतीला प्रयाण केले. पुढे कोणत्या दिशेने जायचे ते भरताला माहीत नव्हते. तेव्हा गोहक त्यांच्याबरोबर परतीला गेला. काही वाटाडे त्याने बरोबर घेतले होते. राम, लक्ष्मण, सीता चित्रकूटावर वास करीत होते. तिथपर्यंत जायचे होते. श्री भावार्थ रामायण अयोध्याकांड भरत वनगमन भरत गोहक संवाद नामक अध्याय इथे संपला. पुढचा भाग पलीकडे गेल्यावर भरताने गंगा स्नान केले. पुढे प्रयाग क्षेत्रापर्यंत सर्वजण पोचले. तेथे भरताने गोदाने दिली, द्रव्यदान दिले, पिंडदान केले. दाने वाटल्यावर काही ब्राह्मण म्हणाले, येथे रामचंद्र आले होते हो, त्यांचे दर्शन प्राप्त झाल्यावर आमची सर्व इच्छा पूर्ण झाली. आता त्यांचे बंधू आले, वशिष्ठ मुनी आले, आमच्या मनाचे अधिकच समाधान झाले. पुढे प्रवास सुरू झाला. भरद्वाजांचा आश्रम पुढे आला. एवढे सैन्य नागरिक पाहिले. भरद्वाज ऋषी पुष्कळ पुढे आले. वशिष्ठांची त्यांची भेट झाली. भरद्वाजांनी प्रथम असा प्रश्न केला, भरत राज्यलोभाने रामाचा वध करण्यासाठी सेनेसह या वनात शिरला आहे की काय? रामाचा वध करण्यास त्रिवनात कुणी समर्थ नाही. तू बालिशपणा करून त्याला मारायला आला की काय? राम तर लढणार नाहीच. सैन्य आणले ते रामाचेच, ते त्यांच्याशी लढणार नाही. लक्ष्मण रागवला, तुमचा प्राण घेईल. भरता, माझ्या आई, तू अयोध्येला परत जा, 14 वर्ष राज्य कर, मग श्रीरामाला शरण जा. भरद्वाजाचा चांगलाच गैरसमज झाला होता. वशिष्ठांनी भरताने तो दूर केला. भरताची मनस्थिती फारच दयनीय झाली होती. राज्यलोभाचा त्यांच्या मनात स्पर्शही झाला नव्हता. तरी भले भले साधूजने त्यांच्याबद्दल अशी शंका घेत होते. पण भरद्वाजाने जेव्हा लगेच त्याला प्रेमाने लिंगण दिले, त्यांचे सांत्वन केले, तेव्हा तो थोडाफार शांत झाला. भरद्वाजाने सर्वांची राहण्याची सोय केली. ते पूर्ण सिद्ध होते. त्याने योगबळाने सर्व स्वर्गीय सुखसोयी, पंचपक्वान्ने, उत्तम आश्रम, वस्त्रे, प्रावरणे, वृक्षलतांनी युक्त उपवने, स्वच्छ शीतल जल असे सर्व निर्माण केले. सर्व वैभव योगबलाने निर्माण झालेले पाहून भरतासह सर्वजण अत्यंत चकित झाले. वशिष्ठासारखेच भरद्वाज तपोधन होते, शांत स्वभावाचे होते, सिद्ध होते. त्या अरण्यात त्यांनी जी सर्वांची अप्रतिम सुखसोय केली ती पाहून नागरिकांच्या मनाचे किती समाधान झाले, त्यांचे वर्णन शक्य नाही. भरताने नंतर भरद्वाजांना वर्णन केले.
चित्रकूट पर्वताकडे प्रयाण करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेतले. वशिष्ठांना भरद्वाजाने वंदन केले. हळूहळू सर्वजण पुढे जाण्याची तयारी करू लागले. मातांना शिबिकात बसवले. भरत शत्रुघ्न रथात बसले. यथाधिकार सर्व आपल्या वाहनात बसले. पायदळ सैन्य चालू लागले. अश्वारूढ लोक सर्वात पुढे गेले. वशिष्ठांना वेगळा सुंदर रथ होता. भरद्वाजाने सर्वांना निरोप दिला. रामाच्या नावाचा जय जयकार वनोवनी घुमला. चित्रकूट अजून दूर होता. सारे जण तिकडे जाण्याच्या उत्सुक होते. काही काळाने त्या पर्वताजवळ पोहोचले. तिकडे चित्रकूटावर राम, लक्ष्मण, सीता यांचा निवास होता. तेथे काय घडत होते ते हा एकनाथ पुढील अध्यायात वर्णन करणार आहे. भरताचे रामाचे मिलन कसे झाले ते वर्णन करणार. श्रोत्यांनी मनपूर्वक ऐकावे. चित्रकूटावर काय चालले होते? लक्ष्मणाने सुंदरशी पर्णकुटी बांधली होती. राम अग्निहोत्र पालन करून राहत होता. लक्ष्मण, सीता रामाची सेवा करीत होते. फळे आणण्याचा, कंदमुळे आणायचा, पाणी आणायचा, अग्नीसाठी इंधन आणायचा, अग्नी नित्य प्रज्वलित ठेवायचा. लक्ष्मीनारायण मानून तो राम, सीता यांचे चरणक्षालन करायचा. रामाची आपली वरकले नीट स्वच्छ ठेवायचा. सीतेला सर्व भूषणे, उत्तम वस्त्र वशिष्ठाने दशरथाने दिले. त्याची निगा ठेवायचा. सीता रांधायची. पर्णठाळीत अन्न वाढून दोघांना द्यायचे. पाण्यासाठी गंगेवर जायचे. काही पात्र होती मृतिकेची पात्रे. चित्रकूटाच्या परिसरात अनेक वृक्षवेली, पशुपक्षी. सीता अरण्याच्या नवीन दृश्यात स्वतःला हरवून बसायचे. लक्ष्मण हरिणाची शिकार करायचा. होमहवनासाठी मांस उपयोगात आणायचे. तो धनुष्यबाण नेते तयार करायचा. रामचरणाचा स्पर्श होताच भूमी धन्य होई. तृण सुकावे. हस्त नक्षत्राने वृक्ष जास्त फुल देत, फळे देत, पक्ष्यांची कुंजन ऐकत तिघे जण आहार घेत. वनस्त्रीला त्या तिघांमुळे सौंदर्य प्राप्त झाले होते. चित्रकूट पर्वत जगात पुढे तीर्थस्थान म्हणून होता. त्याला आपला खनिज सृष्टीतील जन्मधन्य झाला असे वाटत होते. तुम्ही सुद्धा चित्रकूट पर्वतावर गेला असाल, तीर्थस्नान केले असेल. अशा ह्या चित्रकूटाला सगळ्यांनी एकदा तरी जाऊन नमस्कार करावा. योगासाठी मृग मारून त्यांचे मांस काढण्याचे काम लक्ष्मण करीत असे. असाच एकदा तो त्या कामात गुंतला होता. मांस मिळाल्या आशेने तेथे कावळे जमत. त्या दिवशी लक्ष्मण मध्येच उठून राम आज्ञेने फळे आणण्यासाठी गेला. रामाने सीतेला कावळे हाकलण्यास सांगितले. ती कावळे हाकलू लागली. त्यावेळी सदसूय नावाचा एक गंधर्व कावळ्याची रूप घेऊन तेथे आला. सीतेच्या सौंदर्य तो लुब्ध झाला होता. इतर कावळे उडून गेले, पण तो काही गेला नाही. लोचटपणे तेथेच पुढे पुढे येऊ लागला. कावळे हाकलताना अचानक सीतेच्या कुंचकीची गाठ सुटली. तिचे वक्षस्थळ अनावृत झाले. त्या गंधर्वाने पाहिले. वक्षस्थळावर हार रुळत होता. त्याने तिच्या छातीवर झडप घातली. चोचीने मुख चोचले. पंजाने तणावर ओळखडले. सीता त्यामुळे भूमीवर पडली. तो गंधक कावळा तिच्या छातीवर बसून चोचीने तिचे अंग हात चोचू लागला. सीता रामाला हाका मारू लागली. राम धावत आला. कावळ्याचे प्रताप पाहिले. त्याने पटकन एक दर्भ घेतला. मंत्राने मारला, भारला. कावळ्यावर तो दर्भ फेकला. आपल्या अंगावर वश पडणार असे भय कावळ्याला वाटले. दर्भ सूर्याखाली प्रखर होत गेला. कावळा एकदम उडाला. तो दूर उडत गेला. हे ईशी काक होते. ते कावळ्याचा पाठलाग करू लागले. कावळा दिवंगत उडत होता, पण ते दर्भरूपी अस्त्र त्याच्याच मागे लागले. सर्व देव, सर्व असुर त्या अस्त्रांना भीत होते. कावळ्याचे त्यापासून कोणीही रक्षण करू शकतला नाही. कावळा परत उडत उडत रामाच्या चरणास येऊन मनुष्यवाणीने बोलून रामाची प्रार्थना करू लागला. रामा, माझा फार मोठा अपराध झाला, पण मला मारू नको. मी तुला शरण आलोय. त्रिखंडात उडत गेलो, पण तुझ्या अस्त्रापासून सोडवणारा भेटला नाही. नारदाला शरण गेलो, त्यानेच मला सांगितले, म्हणून पुन्हा तुझ्या चरणी शरण आलो. रामा, शरणागताचे रक्षण कर. तुझ्या नुसत्या नामाने पातके नष्ट होता. मी तुला सर्वथा शरण आलो. माझे पाप धुतले गेले. तू मला वही दे. मी गंधर्व आहे. माझे प्राण रक्षण कर. अस्त्र आवरून घे. तो सीतेची प्रार्थना करू लागला. सीता म्हणजे दयेची मूर्ती, क्षमेची मूर्ती, सरळ स्वभावाची दुसरी गंगाच जणू. आपल्याप्रमाणे कावळा आपल्या छाती शिलक वाटला, म्हणून मानून तिने वात्सल्याचे जागृत झाले. कावळ्याचे रक्षण करावे, तो शरण आला आहे असे तिने रामाला सांगितले. राम म्हणाला, सीते, तुझ्या विनवणीने माझे हात जोडले. मी आता वध करणार होतो, पण तुझी वात्सल्य माया पृथ्वी
गगन यापेक्षा मान आहे. मी आता त्याचे प्राण घेत नाही, पण अस्त्र अमोघ आहे. तुझा एक अवयव निकामी करूनच हे अस्त्र शांत होईल, असे त्याने कावळ्याला सांगितले. कावळ्याला माझ्या उजव्या नेत्रात सीतेबद्दल मातृभाव होता, पण डाव्या डोळ्यात कामना होती. माझा डावा डोळा निकामी कर. तेव्हा रामाने तसा संकल्प करून तो दर्भ पुन्हा योजिला. त्यामुळे कावळा डाव्या डोळ्याने अंध झाला. पण रामाने त्याच्यावर दया केली. एकाच उजव्या डोळ्यातील बुबुळाची गती दोन्ही डोळ्यांना राहील अशी केली. त्याला लोकांचे पाप पुण्य दिसेल अशी दिव्य दृष्टी दिली. त्यामुळे मृत माणसाचे पाप त्याला दिसू लागले. डाव्या दिवशी मृताच्या आत्म्याला तो पाहू शकतो. पिंडाला स्पर्श करणे न करणे हे त्या कावळ्याच्या अंगी असणाऱ्या दिव्य दृष्टीमुळे पुढे महत्त्वाचे ठरले. रामाने आपल्याला शरण आल्याचे रक्षण तर केलेच, त्याच्या व्यंगातूनही त्याला लोकमान देतील असे कृपा सामर्थ्य त्याने प्रकट केले होते. चित्रकूटावर ही घटना घडली तेव्हा दूरवर भरत, शत्रुघ्न, वशिष्ठ, सुमंत, राममाता, सैन्य, नागरिक रामाला भेटण्यासाठी आतुर होऊन चित्रकूटाकडे येण्यास निघाले होते. भरताने दूरवरून चित्रकूट पर्वत पाहिला. त्याला फार आनंद झाला. सैन्य, नागरिक आनंदित झाले. त्यांनी पुढे प्रयाण केले. वाटा मोकळ्या केल्या, दगड उकडून रस्ते तयार केले, झाडे तोडली, वेलीच्या जाळ्या तोडल्या, सपाट रुंद रस्ते झाले. गजदळ पुढे होते, त्यास भरत पुढे होता. सेनेच्या गजबजाटाने वनचर, स्वापते, पशुपक्षी घाबरून गेले. पशु पळाले, पक्षी उडाले, गंधर्व किन्नर अंतरिक्षात पळाले. वन्य माणसे आपली कामेदामे सोडून दुरारण्यात गेली. काही नीट माणसे सारी गडबड पाहतच राहिली. भिल्ल काही वनवासी वनातील गुप्त मार्गाने द्रुत गतीने चित्रकूटावर गेले. मोठे सैन्य येत आहे, जानकी माईला कोठे तरी लपवा, तुम्ही तयार करा. दोघांचे त्या सैन्यापुढे काय चालणार वगैरे सांगून त्यांनी राम लक्ष्मणाला आपली भीती घालवून बोलून दाखवले. रामाने लक्ष्मणाला म्हटले, सौमित्रा, वृक्षावर उंच चढ, दूर पहा, सेनेची ओळख पटते का? कोणाची सेना येत आहे? तू पताका, ध्वज यांची चिन्हे जाणतोस? जरा लक्षपूर्वक पहा. लक्ष्मण एका उंच वृक्षावर चढला. दूर झाडीमध्ये थोडे लपले गेलेले, थोडे दिसून येणारे सैन्य त्याने पाहिले. ही राघवाची सेना आहे. त्याने ध्वज चिन्हावरून ओळखले. भरत आला हे त्याने ओळखले. त्याला वाटले भरत राज्य लोभाने रामाचा काटा काढून टाकण्यासाठी चालला. त्याने एकदम चापान सज्ज केले. तो धावत धावत त्या सैन्यापुढे जाऊन युद्ध करण्याच्या संकल्पाने उभा राहिला. तोच रामाने त्याला अडवले, थांबवले. गैरसमज करू नको असे सांगितले. भरता आला आहे तर शांतीधन आहे. लक्ष्मणा, येथे बाणाचे काहीच काम नाही. परत आपल्या विरुद्ध नाही. थांब, त्याला येऊ दे. त्याचे काय म्हणणे ते पाहूया. भयापोटी तो एकदम मान मारू नको. क्रोध करणे येथे सुद्धा मूर्खपणा होईल. आपण हेच शिकायला हवं यापासून की कधीही किती राग आला तरी थोडा राग शांत झाल्याशिवाय विचार करू नये. लक्ष्मणा, मी आणि भरत एकाच पायसपिंडाचे 2 भाग आहोत ना. भरताला जर काही इजा झाली तर मलाही होईल बरे. भरताला एका शब्दाने दुखू नको. रामाने लक्ष्मणाला आपल्या जन्माचे रहस्य समजावून दिले. आपण चौघे वेगळे नाही, आपला सर्वांचा प्राण एकच याचे महत्त्व लक्षात येऊन लक्ष्मण एकदम स्तब्ध झाला. आपण केवढी चूक करीत होतो याची त्याला कल्पना आली. त्याचा धनुष्य धरलेला हात खाली आपडला. बाण भात्यात गेला. त्याचा राग गेला, भय गेले. त्याच्या जागी पश्चाताप आला. रामाच्या पाठीमागे जाऊन तो खाली तोंड करून उभा राहिला. सेना जवळ येऊ लागली. रामाचा जय जयकार येऊ लागला. मग दणावून गेले. वन दणावून गेले. पर्वत रोमांचाने थरथरला. नादाने अंबर सजीव झाले. भरताचे नेत्र रामाचा शोध घेत होते. एवढी मोठी सेना, पण त्या विस्तीर्ण सृष्टीच्या वैभवात जणू अर्धवट लपली होत गेली. भरत आलाय, माता आल्या. सीतेला आनंद झाला. भरताला भेटण्यासाठी राम आपण पुढे गेला. तेव्हा सेना मागे टाकून रथावरून उतरून भरत पायीच धावत पुढे आला. भरताच्या मनाची अवस्था कोण कशी वर्णन करू शकेल? शत्रुघ्नासह भरत राम लक्ष्मणांना भेटायला धावत कोण होतं? सीता सारे पाहत राहिली. तिचे डोळे द्रवीभूत आनंदाने भरले. जल त्याची शीतलता जशी एकरूप, तसा शत्रुघ्न भरताशी एकरूप दिसत होता. चारी बंधू परस्परांना भेटले. रामाला सोडून भरत मामाकडे गेला.
त्यानंतर तो आला, रामाला पाहत होता. त्याचप्रमाणे शत्रुघ्नही रामाला पुष्कळ काळाने पाहत होता. पूर्वी कधी रामापासून ते दोघे दूर झाले नव्हते, पण मामाकडे जाण्याच्या निमित्ताने वियोग झाला होता. आता पुन्हा भेट झाल्यावर केवढा आनंद झाला बरे. पितृनिधनाचे दुःख त्या क्षणी तरी विसरले गेले. राम भरत भेटीचे प्रेम रसायन असे काही होते की भोवतालचे वन्य पशुपक्षी वृक्ष लता साऱ्यांना स्नेहाचे भाव म्हणले. त्याचे जीवन चैतन्याने भरून गेले. चित्रकूट पर्वतावर गगनातून सूक्ष्म रूपाने देवदेवता उतरल्या. स्वर्गसुखापेक्षा त्या भावमधुर भेटीचा आनंद त्यांना आकृष्ट करीत होता. श्रीभावार्थ रामायण अयोध्याकांड राम भरत शत्रुघ्न मिलन नावाचा 15 अध्याय या ठिकाणी समाप्त झाला. पुढील अध्यायात पुढील कथा बघूया. प्रभू रामचंद्र की जय. चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रवेस्तरम् एकैकक्षरं पुंसां महापातकनाशनम्.